आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे. नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, MHB मराठी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा, किंबहुना तुमच्या हक्काच्या पैशांशी संबंधित आहे. बहिणींनो, आज एक मोठी बातमी समोर येते. थोड्याच वेळात फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये तुमच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. मुख्यमंत्री महोदयांनी बँकांना तसे आदेशही दिले आहेत. पण एक मिनिट थांबा, लगेच खुश होऊ नका, कारण या आनंदाच्या बातमीसोबतच एक धक्कादायक बातमी सुद्धा आहे. फेब्रुवारीचे पैसे सगळ्याच बहिणींना मिळणार नाहीत. सरकारने 4 नवीन आणि कठोर नियम लागू केले आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही आणि ते एक महत्त्वाचे कागदपत्र जमा केले नाही, तर तुमचे 1,500 रुपये तर थांबतीलच, पण तुम्हाला योजनेतून कायमस्वरूपी बाद केले जाऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. पुढे जाण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. नवीन नियम आणि GR. बहिणींनो, 18 फेब्रुवारीला सरकारने एक नवीन GR काढला आहे. तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील की पैसे येणार, पण त्या GR मधले 4 भयंकर नियम कोणीच सांगितले नाहीत. जवळपास 86 लाख महिला या नियमांमुळे अपात्र ठरू शकतात. ते 4 नवीन नियम खालीलप्रमाणे आहेत. आधार कार्ड आणि बँक लिंकिंग DBT स्टेटस. केवळ आधार लिंक असून चालणार नाही, तर ते ॲक्टिव्ह म्हणजेच सक्रिय असणे गरजेचे आहे. ज्यांचे DBT सक्रिय नाही त्यांचे पैसे कायमचे थांबणार आहेत. रेशन कार्ड eKYC. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची रेशन दुकानात जाऊन eKYC करणे अनिवार्य झाले आहे. एकही सदस्य राहिला तरी तुमचा हप्ता थांबू शकतो. पॅन कार्ड आणि आर्थिक व्यवहार. आता सरकार तुमच्या पॅन कार्डवरून तुमच्या आर्थिक स्थितीवर नजर ठेवणार आहे. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आढळले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. बँक खात्यातील व्यवहार. जर तुमच्या खात्यात गेल्या काही महिन्यांपासून कोणताही व्यवहार झाला नसेल तर बँक खाते डॉर्मंट होऊ शकते आणि पैसे जमा होणार नाहीत. सर्वात भयंकर 5वा नियम. ज्या महिलांच्या घरी TV, फ्रीज किंवा मोटरसायकल आहे, त्यांच्या पात्रतेबाबतही आता तपासणी होऊ शकते. सरकारने अपात्र महिलांकडून जुने पैसे वसूल करण्याचेही संकेत दिले आहेत. 3. महत्त्वाचे कागदपत्र आणि अंगणवाडी सेविका. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट. तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे एक स्वयं घोषणापत्र आणि तुमची अद्ययावत उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड eKYC पावती त्वरित जमा करायची आहे. हे कागदपत्र जमा केल्याशिवाय तुमचा फेब्रुवारीचा रिपोर्ट पुढे जाणार नाही. जर तुम्ही हे केले नाही तर तुम्हाला मिळणारे वार्षिक 18,000 रुपये आणि 5 वर्षांचे तब्बल 90,000 रुपये कायमचे बुडतील. 4. जिल्हावार माहिती आणि KYC त्रुटी. मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच कॅबिनेट बैठकीत आढावा घेतला. अर्ध्याहून अधिक महिलांच्या KYC मध्ये चुका सापडल्या आहेत. आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सुटणार आहेत त्याची यादी मी तुम्हाला सांगणार आहे. बहिणींनो, ही माहिती तुमच्या हक्काच्या पैशांची आहे. तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा तुम्हाला 90,000 रुपयांच्या लाभापासून वंचित ठेवू शकतो. तुमच्या मनातील काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. मी स्वतः प्रत्येक कमेंट वाचून तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तसेच तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला होता का हे देखील कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. बहिणींनो, हे नियम कागदावर वाचायला कठीण वाटत असतील तर आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा आपल्या कोल्हापूरच्या सुनीताताई आहेत. सुनीताताईंनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला. त्यांचे जून ते डिसेंबरचे सर्व पैसे वेळेवर आले. पण आता फेब्रुवारीचा हप्ता येताना त्यांना अडचण येऊ शकते. का? ते या 3 कारणांमुळे समजून घ्या. 1. नावात बदल. सुनीताताईंच्या आधार कार्डवर नाव आहे सुनीता आणि बँक पासबुकवर चुकून झाले आहे सुनेता. आतापर्यंत पैसे आले,
पण आता सरकारने नवीन फिल्टर लावला आहे. जर आधार आणि बँक खात्यावरच्या नावात एक अक्षर जरी वेगळे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अशा बहिणींचे पैसे होल्डवर ठेवले जातील. 2. रेशन कार्ड ई-केवायसी. सुनीताताईंच्या घरात 5 सदस्य आहेत. त्यांनी स्वतःची ई-केवायसी केली, पण त्यांच्या मुलाची किंवा पतीची ई-केवायसी रेशन दुकानात जाऊन केली नाही. अशा वेळी पूर्ण कुटुंबाची माहिती इनकम्प्लीट दिसते. यामुळे सुनीताताईंना फेब्रुवारीचे 1,500 रुपये मिळायला अडचण येईल. 3. डीबीटी सक्रिय नसणे. सुनीताताईंचे बँक खाते जुने आहे. त्यात त्यांनी गेल्या 6 महिन्यात कोणताही व्यवहार केला नाही. बँक खाते डॉर्मंट झाले आहे. सरकारने पैसे पाठवले तरी बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे ते खात्यात जमा होणार नाहीत. अंगणवाडी ताईंकडे काय जमा करायचे? आता सुनीताताईंना काय करावे लागेल? त्यांना घाबरून जाण्याची गरज नाही. त्यांनी फक्त ही 3 कामे तातडीने करायची आहेत. पहिले काम, त्यांनी लगेच आधार केंद्रावर जाऊन नावातील दुरुस्ती तपासून घेतली पाहिजे. दुसरे काम, रेशन दुकानात जाऊन कुटुंबातील सर्वांचे अंगठे लावून ई-केवायसी पूर्ण करायची. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे, सुनीताताईंना एक स्वयं घोषणापत्र भरावे लागेल. त्यात त्यांना स्पष्ट लिहावे लागेल की माझ्या नावे कोणतीही 4 चाकी गाडी नाही आणि माझे उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे. हे पत्र त्यांनी त्यांच्या जवळच्या अंगणवाडी सेविका ताईंकडे जमा करायचे आहे. बहिणींनो, जर सुनीताताईंनी हे कागदपत्र दिले नाही तर त्यांना वाटेल की पैसे येतील, पण प्रत्यक्षात त्यांचे नाव अपात्र यादीत जाईल. मग त्यांना फेब्रुवारीचे 1,500 तर मिळणार नाहीतच, पण आधी मिळालेले पैसेही सरकार परत मागू शकते. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मैत्रिणीला, नातलगांना आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणत्याही गरजू बहिणीचे नुकसान होणार नाही. अशाच ताज्या आणि खऱ्या बातम्यांसाठी MHB मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत.